दिशेने सेमीफायनलचा पहिला बॉल ओव्हर दी विकेट सागर सोमवार टू बॅटर संदीप आपणास पाहायला मिळणार स्ट्रायकिंग एंड वरती नॉन स्ट्रायकिंग ला विशाल भाई उतेकर पहिला बॉल पहिला बॉल संदीप यांच्या बॅट मधून या वेळेला अंतर पार करणारा वन बाउन्स सीमारेषे पार की 6 धावेत इसा चौकार येतोय पहिल्या चेंडूवरती मिळतोय दमदार चौकार संदीप यांच्या बॅट मधून एक बॉल पूर्ण 4 धावा फटका हवेमध्ये स्लिप मध्ये घेऊन काढलाय क्षेत्ररक्षक आहे यावेळी कॅच कंप्लीट म्हणजे आता संदीप यांची मिळते विकेट चला टीम मीटिंग नको एका जागेवरती कोणी येऊ नका लगेच स्प्रेड व्हायचं एका जागेवरती प्लीज कोणी यायचं नाहीये आता नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये येथील नेट नंबर 3 वरती येणारा नवीन बॅटर शांताराम पालकर देखील मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतायत ऊर्जेने प्रवेश करतायत सकारात्मकतेने प्रवेश करतायत शांताराम पालकर दोन बॉल 4 धावा आणि 1 विकेट अशी मॅचची कहाणी आहे तिसरा बॉल इनसाइड आउट घेऊन काढला जातोय अगदी गॅप मध्ये घेऊन काढलाय आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळते परंतु यावेळी देखील मिळतोय आपला चौकार कोणाला आवडली तर जरूर तुम्ही देखील खरेदी करू शकता ब्रँडेड बॅट्स आपण पाहतोय एसआरजे स्पोर्ट्स शॉप चार बॉल पूर्ण संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते धावा आता 9 टीम डांगेष्टेवाडी 11 संघ डांगेष्टेवाडी विशालभाई उतेकर देखील माघारी जाताना पाहायला मिळणार आहेत पहिलं 5 चेंडू पूर्ण होत आहेत आणि या संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं तर 9 धावा पाहायला मिळतील एक शेवटचा बॉल असलेल्या ओव्हर मधील राम येतील जे फेस करणार आहेत हा शेवटचा बॉल तसेच यानंतर होणारी मॅच सेकंड सेमीफायनलची मॅच असेल कॅप्टन लगेचच यायचं आहे आणि या मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार नितीन काळुलकर तुम्ही असाल तर तुम्ही देखील या आणि मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा स्वीकार देखील करायचा आहे नितीन काळुलकर तुम्ही देखील सोबत आलात तरी चालेल कॅप्टन समेत आपल्या याची देखील नोंद घ्यायची आहे तदनंतर कॅप्टन दोन्ही संघाचे तुम्ही देखील उपस्थित राहाल केंजळवाडी संघ आपला देखील एक प्रतिनिधी पाठवून द्यायचा आपला देखील आम्ही सन्मान करू इच्छितो तुमचा देखील या सन्मानाचा स्वीकार तुम्ही करायचा आहे फटका कमी गतीने हाताळला जातोय चेंडू बाहेरच्या बाजूला टर्न होत होता यावेळी मात्र आपण पाहतोय डॉट बॉल हा देखील बाहेरच्या बाजूला टप्पा पडल्यानंतर फिरला जातोय अगदी यावेळेला देखील आपण पाहतोय बायच्या स्वरूपाची रन येते बायच्या स्वरूपाची एक रन येत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचले 12 धावा 3 बॉल पूर्ण झालेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 12 धावा देखील पाहायला मिळाल्यात डॉट बॉल येतोय अजून एक फसवा चेंडू अजून एक निर्धाव चेंडू रोहितच्या ओव्हरची आपण चर्चा करायला गेलं तर फक्त 1 रन दिले मागील ओव्हर मध्ये 11 धावा खर्च केले तर रोहितने आतापर्यंत फक्त फेकी केले नॉन स्ट्राइक एंडला आता स्ट्रायकिंग एंड वरती फेकी म्हणजे या चेंडूवरती फक्त 1 रन येणार आहे आणि एका धावेने संघाची धावसंख्या आता 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचते आणि 16 धावांचं आव्हान दिलं जात आहे टीम एम्पायर 30 या संघाला अर्थातच डांगेष्टेवाडी 11 संघाच्या डांगेष्टेवाडी संघाच्या माध्यमातून आणि यानंतर होणाऱ्या मॅचचा टॉस देखील झालाय
डांगेष्टवाडी 11 डांगेष्टवाडी संघ, वडजाई देवी 11 डांगेष्टवाडी संघ. लगेचच फिल्डिंग देखील लावून घ्यायचे आहे. बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये आहेत. रोहित सोमर्डे आणि अक्षय पेंढारे मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळत आहेत. परंतु आजचा दिवस देखील आपण पाहतो टीम एम्पायर दायटी संघासाठी सुवर्ण दिवस असेल, कारण की आज सेमीफायनलच्या मॅच मध्ये खेळ करताना पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत संभाव्यता आपण पाहतोय जी मात्र टीम एम्पायर दायटी संघाची बाजूने राहिले विजयाची. आता इथून पुढे काय होणार आहे? 12 मध्ये 15 धावा डिपेंड करायचे, 12 मध्ये 16 धावा डिपेंड करायचे. चला मॅचला सुरुवात करा, जास्त वेळ घेऊ नका. बॉलिंग मार्क वरती संदीप येत आहेत. ओव्हर दी विकेट पंचांच्या डाव्या बाजूने मॅचला करतोय आपण सुरुवात. Paired. पहिलाच बॉल ट्रेडमार्क फटका जो मात्र घुटना टेक और तमाशा देख. यावेळी मात्र आपण पाहतोय काऊ कॉर्नर रिझन डीप विकेट. रोहित सोमालेच्या बॅट मधून येत असताना पाहायला मिळतोय सत्कार. 2 चेंडू पूर्ण आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 10 धावा, तर फक्त 6. प्रवेश करेल. कोणती प्लॅनिंग कोणती स्ट्रॅटर्जी मैदानाच्या आतमध्ये होणार नाहीये याची देखील नोंद घ्यायची आहे. स्विच इट फटका विनिंग स्ट्रोक ठरू शकतो का? नाहीये. त्या दरम्यान क्षेत्ररक्षक खाली येतोय. कॅच कंप्लीट. अजून देखील आपण पाहतोय 6 धावा दूर असेल. राहुल पाटील येत आहेत. आल्या मात्र आपण पाहतो डॉट बॉल घेतला जातो. आता 4 बॉल कंप्लीट होतील. मॅच मध्ये शेवटच्या 6 बॉलला 6 धावा शिल्लक राहतील का हे देखील पाहणं गरजेचं आहे. तर 6 ला 6 शिल्लक राहिले तर मॅच मध्ये आपण पाहतोय काहीही घडू शकतं, कारण की लो स्कोरिंग मॅचेस या संतापजनक जरूर ठरू शकतात. टेन्शन वाढवणाऱ्या मॅचेस असतात. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. स्वतः बॉलिंग मार्क वरतून गेलेत. कॅच कंप्लीट. म्हणजे आता 5. नवीन फलंदाज. 5 बॉल पूर्ण झाले त्या ओव्हर मध्ये. आता 7 चेंडू मध्ये विजयासाठी 6 धाव्यांची गरज आहे.
फटका खेळलाय, चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा यावी राम येतात, कॅच ड्रॉप होते, एक धाव पूर्ण केली जाईल. आता येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 5 धाव्यांची गरज. जरी कॅच पकडली असती तर समीकरण बॉल टू समीकरण राहिलं असतं. यावेळी स्ट्रायकिंग एंड पोहोचलाच जाऊ शकत नाहीये. विकेटचं पतन. यावेळी आता एकच धाव येईल आणि सागर सोमाडेची देखील विकेट मात्र आता गमावली जाते. येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 5 धाव्यांची गरज आहे. जास्त वेळ कोणी घेणार नाही, टीम मीटिंग करू नका. चला मॅचला सुरुवात करायची आहे. सामने मात्र कंपल्सरी चेस राहणार आहे. त्या 3 धावा बनवाव्याच लागतील टीम एम्पायर दायटी संघाला, तरच विजय मिळेल. आणि या 3 धावा आपण पाहतोय, नाही बनवू शकल्या तर विजय मात्र आपण पाहतोय मिळवणार आहे टीम अर्थातच डांगेष्टेवाडी संघ. यावेळी खोदून काढला जातोय, क्षेत्ररक्षक येतोय. ओ काय पाहायला मिळतात एपर्स. कारण की जर ही कॅच पकडली असती तर सामन्यामध्ये लय जरूर पकडून ठेवली असती. यावेळेला आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 2 धावा देखील येत आहेत. आता मॅच मध्ये घडतंय काय, जरी कॅच बनली असती ना तर मॅच मध्ये मजा देखील आली, परंतु लास्ट जेव्हा पेपर्स पाहायला मिळतात आपण असं संदीप यांच्या माध्यमातून. यावेळेला काऊ कॉर्नर रिझन वरती या 2 धाव्याने आता मात्र फक्त विजयासाठी एका धावेची गरज आहे. फक्त एका धावेची गरज. टीम मधलीवाडी संघ तयार राहायचं. लगेचच मैदानाच्या आतमध्ये येणार आहोत आपण. सेमीफायनल 2 ची मॅच खेळवली जाईल, ती देखील 2 ओव्हरची मॅच असेल. तदनंतर आपण तृतीय आणि चतुर्थ पारितोषिकासाठी जी मॅच खेळू ती मात्र 1 ओव्हरची मॅच असेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. विनिंग स्ट्रोक. यावेळी मात्र आपण पाहतोय मॅच फिनिश करणारा हा फटका विजय मिळवून देतोय. विजय मिळवून देत असताना घेऊन चाललाय फायनलच्या दिशेने. फायनलसाठी पात्र ठरणारा पहिला संघ ठरतोय अर्थातच टीम एम्पायर दायटी संघ. वेलपेड आणि चतुर्थांच्या तृतीय पारितोषिकासाठी ज्यांच्या माध्यमातून खेळ केला जाईल असा मात्र संघ आपणास पाहायला मिळणार आहे. अर्थातच डांगेष्टेवाडी 11 संघ. वेलपेड आणि तुम्हाला देखील देतो शुभेच्छा. जातो यानंतर होणाऱ्या मॅचच्या दिशेने. मैदानाच्या आतमध्ये एंटर करते कॅप्टन अमित पवारची संपूर्ण सेना आपण पाहतो. त्याच्या पाठोपाठ आपणास पाहायला मिळेल अक्षय, तदनंतर तेजस असेल, स्वप्नील असेल, संपूर्ण संघ आपणास पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. अजय देखील पाहायला मिळेल.